हॅलो स्टुडंट्स, आज आपल्याला काय डिस्कस करायचंय तर डिस्कस करायचंय आपल्याला सीईटी मध्ये किती पर्सेंटाइल पाहिजे तुम्हाला. सीईटी मधले पर्सेंटाइल किती पाहिजे असतात. आपल्याला 99 पर्सेंटाइलच्या वर पाहिजेत, 95 च्या वर पाहिजेत का 90 च्या वर पाहिजेत. खालचे तर आपण विचारतच नाही, सगळ्यांना 90 च्या वर मिळणार आहेत. इथला फक्त नंबर तुम्हाला भरायचा. सो हा नंबर तुम्हाला 9 च्या पुढचा नंबर भरायचा आहे आणि तुम्ही किती मेहनत करताय आणि हा व्हिडिओ तुम्ही किती व्यवस्थित बघताय, ते किती इम्प्लिमेंट करताय याच्यावर डिपेंड आहे की पुढचा नंबर तुम्हाला काय बनायचा. सो तो 95 असायला पाहिजे, 99 असायला पाहिजे. हे आपल्याला त्याच्या पुढचा पण डिजिट लिहिता यायला पाहिजे. 100 पर्सेंटाइल पर्यंतची गॅरंटी कोणाला असते? ज्यांनी 2 वर्ष खूप जास्त मेहनत केलेली, कंटिन्युअसली केलेली, त्यांच्यासाठी हा पार्ट तर येणारच नाहीये. 90च्या पुढे घ्यायचंय त्यांना, 100 पर्सेंटाइल माहितीच आहे. पण बाकीच्या 2% मधले जे रिमेनिंग आहेत त्यांचं काय झालं? 2% ला सोडून जे 98% मुलं येत आहेत त्यांना सुद्धा 90च्या पुढचे पर्सेंटाइल मिळायलाच पाहिजेत. सीईटी मध्ये 2026 मध्ये आपल्याला काय काय करायचंय, स्पेशली फिजिक्स मध्ये आपल्याला काय करायचंय, कारण तो सगळ्यांना डिफिकल्ट जातोय. मॅथ सुद्धा होतंय, केमिस्ट्री बऱ्यापैकी जमतंय, पण फिजिक्सला अडचण येते. मग फिजिक्स मधला स्कोर हा आपला फायनल स्कोर डिसाइड करणार. मग त्याच्यासाठीचा हा एक स्पेशल व्हिडिओ आहे. सो केअरफुली बघायचं आहे. मी अभिनव पुराणिक आज तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे की आपल्याला फिजिक्स मध्ये 90च्या पुढचं पर्सेंटाइल कसं इझिली मिळवायचंय. याच्यामध्ये काही बेसिक प्रॅक्टिकली माहिती पाहिजेत गोष्टी आपल्याला. द्यायचंय ते सीईटी द्यायचंय. सीईटी एक्झाम कोणासाठीची आहे? सायन्स साठीची आहे. आर्ट्सच्या मेथडनी आपल्याला सायन्स मधली एक्झाम क्रॅक करता येत नाही. सायन्स मधली एक्झाम क्रॅक करायची आहे तर आपल्याला सायन्सच्याच टेक्निकने जायला पाहिजे, मॅथमॅटिकली अनालिसिस करता यायला पाहिजे, म्हणजे आपल्याला डेफिनेटली गॅरंटेडली आपल्याला पर्सेंटाइल मिळणार आहे. सो आपण स्टार्ट करतोय. सीईटी मधलं पर्सेंटाइल वाढवण्यासाठी आधी आपल्याला माहिती पाहिजे की सीईटीचा स्ट्रक्चर काय, त्यांनी काय काय चेंजेस केलेले आहेत. या वेळच्या सीईटी मध्ये आपल्याला हा सीईटी सेल वरनच एक स्क्रीनशॉट दिलेला आहे, तो बघायचा. त्या स्क्रीनशॉट मध्ये आपल्याला काय दिसतंय की आपल्याला 20% वेटेज 11th ला आहे, 80% वेटेज हे 12th ला आहे. ऑलरेडी माहितीये, इतक्या वर्षापासून हाच सगळा पार्ट चाललेला आहे. पण आपल्याला याच्यात लक्षात ठेवायचं आहे की डिफिकल्टी लेवल ही जेई मेन्सची असेल. कोणासाठी? तर मॅथ्स साठी, फिजिक्स साठी, केमिस्ट्री साठी. मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री यांची डिफिकल्टी लेवल ही आपली जेई मेन्सचीच असेल. पण त्याच्यातला जो सेकंड पार्ट आहे, इन बिटवीन लाईन्स रीड करता यायला पाहिजे. इन बिटवीन लाईन्स काय? तर आपल्याला जेई मध्ये एका तासामध्ये 25 क्वेश्चन्स करायचे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सला. पण आपल्याला इथे 1.5 तासामध्ये क्वेश्चन्स करायचे 100 फिजिक्स आणि केमिस्ट्रीसाठी. 1.5 तासामध्ये क्वेश्चन्स करायचे 50 मॅथ्स साठी. म्हणजेच डिफिकल्टी लेवल तीच ठेवली तर आपल्याला हे पॉसिबल होत नाहीये. मग आपण काय करतोय, तर या डिफिकल्टी लेवल मधल्या सुद्धा दोन वेगवेगळ्या लेवल्स आहेत, या बघायच्या. कोणत्या लेवल्स आहेत? लेवल 1, लेवल 2. लेवल 1 मधले जे क्वेश्चन्स आहेत, हे लेवल 1 मधले क्वेश्चन्स फिजिक्स मध्ये येणार आहेत, ते 30 क्वेश्चन्स येणार आहेत. अप्रॉक्सिमेट 30 आपण घेतोय. लेवल 2 मधले क्वेश्चन्स जे थोडेसे हाय जातात, कॅल्क्युलेशनला थोडेसे डिफिकल्ट असतात, हे असतात 20 क्वेश्चन. ऑलमोस्ट तेवढाच टाइप हा केमिस्ट्रीला अप्लाय केलेला असतो. मॅथ्स मध्ये तर कंडिशन उलटी आहे. मॅथ्स मध्ये आपल्याला मॅक्झिमम क्वेश्चन, सो 50 पैकी आपल्याला 30 क्वेश्चन्स हे लेवल 1 चे इझिली मिळतात, त्याच्यापेक्षा जास्तच मिळतात. 35 पर्यंत, 40 पर्यंत पण लेवल 1 चे क्वेश्चन जात आहेत. लेवल 2 चे क्वेश्चन्स हे फार कमी होत आहेत मॅथ्स मध्ये. सॉल्व्ह करायला वेळ पण जास्त आहे, 1.5 तास आहे. मग आपल्याला याच्यातली ही टेक्निक माहिती पाहिजे की जेई मेन्सची लेवल जरी असेल तरी सुद्धा आपल्याला सेम सगळ्याच लेवल 2 चे क्वेश्चन्स येत नाहीयेत, त्याचा बेसिक फ्रॅगमेंट पार्ट माहिती पाहिजे. सो हे जर फ्रॅगमेंट्स माहिती असतील तर आपल्याला याच्यात अप्रोच कसा ठेवायचा आणि मॅक्झिमम पर्सेंटाइल कुठनं येणार आहेत, कोणत्या मार्क्स वरनं येणार आहेत, हे पण आपल्याला कळणार. सो नेक्स्ट मध्ये बघायचंय. नेक्स्ट स्लाइड मध्ये आपल्याला तेच पार्ट कंटिन्यू मध्ये दिसतील. पहिला पेपर कोणता चेंज झालेला आहे हे बघायचं. पॅटर्न कुठलाही चेंज झालेला नाहीये, पण त्यांनी काय चेंज केलेलं आहे हे बघायचं. पहिला पेपर हा मॅथ्सचा येणार आहे. आतापर्यंत पहिला पेपर फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा मिक्स होता, पण आता पहिला पेपर कोणता येतोय? 2026 मध्ये पहिला पेपर येणार आहे, तो मॅथ्सचा येणार आहे. मॅथ्स मध्ये क्वेश्चन्स किती आहेत? सगळ्यांना माहिती आहेत. क्वेश्चन्स आहेत हे 10 11 चे आहेत, 40 12 चे आहेत. टोटल आपले 50 क्वेश्चन्स आहेत, प्रत्येकाला 2 मार्क्स आहेत. आपल्याला 100 मार्क्स साठी दिसणार आहे मॅथमॅटिक्स. पण तो आता पहिला पेपर झालेला आहे. मॅथ्सचा पेपर हा पहिला आलेला आहे. आता बघायचंय सेकंड पेपर. सेकंड पेपर नेहमीच कंबाइंड असतो. कंबाइंड पेपर फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा आपल्याला दिसणार आहे.
फिजिक्स केमिस्ट्री मध्ये आपल्याला प्रत्येकामध्ये 50 क्वेश्चन आहेत, तोच पॅटर्न आहे, 10-11 चे आणि नंतर 40-12 चे प्रत्येकाला 1 मार्क आहेत. आपल्याला टोटल मार्क्स 100 दिसतील. आपल्याला मिनिट्स आहेत 90, म्हणजे दीड तासामध्ये पहिल्यांदा आपल्याला मॅथ्स कंप्लीट करायचं आहे. दीड तासाचा मॅथ्स कंप्लीट झाला, पहिला पेपर संपला की आपल्याला जेवढे काही क्वेश्चन्स अटेम्प्ट केलेले ते सगळेच्या सगळे क्वेश्चन्स हे ऑटो सबमिटेड असतील. मग अटेम्प्ट नाही केले त्यांचं काय? जे अटेम्प्ट नाही केलेले ते ब्लँकच सबमिट होणार आहे. निगेटिव्ह मार्किंग नाहीये, त्याच्यामुळे कुठलाही ब्लँक होणार नाही, हे याच्यामध्ये बघायलाच पाहिजे. मॅथ्स मध्ये आपल्याला कुठलाही ब्लँक दिसायला नकोय, हे केअरफुली बघायचंय. आणि जर सगळेच्या सगळे अटेम्प्ट झाले असतील तर आपल्याला तो पेपर ऑटो सबमिट झाला तरी चालणार आहे. दीड तासामध्ये तो ऑटो सबमिट होतोच आहे. आणि नंतर पुढचा पेपर म्हणजेच सेकंड पेपर फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा, ज्याच्यामध्ये आपल्याला दीड तासामध्ये 100 क्वेश्चन्स करायचे, 90 मिनिट मध्ये 100 क्वेश्चन्स करायचे, म्हणजे एका मिनिटामध्ये एकापेक्षा जास्त क्वेश्चन झाले पाहिजे. टेक्निक वेगळी आहे. मॅथमॅटिकली आपल्याला एका मिनिटामध्ये एकापेक्षा जास्त क्वेश्चन्स करायचे, प्रत्येक क्वेश्चन एका मिनिटाच्या आतमध्ये सॉल्व्ह करायचा आहे. पण आपल्याला थोडासा वेगळा अप्रोच अप्लाय करावा लागतो. लेवल जी असेल ती फिजिक्स आणि केमिस्ट्री सॉल्व्ह करताना वेळ किती लागतोय, फिजिक्सला जेवढा वेळ लागतोय तेवढाच केमिस्ट्रीला लागतोय का? तसं होत नाहीये. फिजिक्सला सॉल्व्ह करायला थोडासा जास्त वेळ लागतोय, केमिस्ट्रीला सॉल्व्ह करायला थोडासा कमी वेळ लागतोय. त्याच्यामुळे या दीड तासाचं मॅनेजमेंट जे व्यवस्थित करू शकतील त्यांचं फिजिक्सचं पर्सेंटाईल वाढणार आहे. मॅक्झिमम वेळ द्यायचा आहे, पाऊण तासामध्ये 45 मिनिट्स मध्ये करायचं नाहीये. आपल्याला काय करायचंय, थोडा वेळ जास्त द्यायचा आहे. तो कसा जास्त द्यायचा तो आपण लास्ट स्लाइड पर्यंत बघतोय. त्याच्यात गोल्डन रूल आपल्याला बघायचा आहे की आपल्याला कसे मॅक्झिमम पर्सेंटाईल मिळवायचे. पॅटर्न क्लिअर आहे. पहिला पेपर हा मॅथ्सचा येणार आहे, दुसरा पेपर हा फिजिक्स केमिस्ट्रीचा कंबाईन येणार आहे. आणि त्याच्यात फिजिक्स मध्ये आपल्याला बरीच मारामार झालेली दिसेल. 11th मध्ये सगळे टॉपिक्स दिलेत. 11th मध्ये हे टॉपिक्स आहेत, ऑलरेडी सगळ्यांना माहिती आहे सिलेबस मध्ये काय काय येणार आहेत. तर याच्यात वेक्टर्स अँड एरर अनालिसिस लास्ट इयर पासून हा एक ऍडिशनल टॉपिक आपण ऍडजस्ट केलेला आहे. त्याच्यानंतर मोशन इन प्लेन, लॉज ऑफ मोशन, ग्रॅव्हिटेशन, थर्मल प्रॉपर्टीज, साऊंड, ऑप्टिक्स, इलेक्ट्रोस्टॅटिक, सेमीकंडक्टर, हे सगळेच्या सगळे आपल्याला 11th मधले टॉपिक येणार आहेत. काही टॉपिक्स येत नाहीयेत, ते बघायची पण गरज नाहीये, ते थोडेफारच आपल्याला कामात येणार आहेत नंतर, पण हे बेसिकली येणार आहेत. आणि या सगळ्यांवर मिळून फक्त 10 क्वेश्चन्स आहेत. या सगळ्यांचे मिळून 10 क्वेश्चन्स होणार आहेत. कुठले टॉपिक जास्त क्वेश्चनचे हे माहिती असायला पाहिजे. जास्त क्वेश्चन म्हणजे 10 मध्ये जास्त कोणते येणार आहेत, तर 2 क्वेश्चन्स हे कोणत्या तरी एका टॉपिकवर येतात. त्याच्यापैकी टॉपिक आपल्याला दिसेल लॉज ऑफ मोशन. लॉज ऑफ मोशन वर 2 क्वेश्चन्स येतात. 2 क्वेश्चन्स येतात ते ग्रॅव्हिटेशन वर येतात. ग्रॅव्हिटेशन वरचे पण 2 क्वेश्चन्स येतील. आणि नंतर 2 क्वेश्चन्स येत आहेत ते ऑप्टिक्स मध्ये येत आहेत. सो 2 आणि 2 4 आणि 2 6 क्वेश्चन तेच झाले. बाकीचे एक एक क्वेश्चन्स डिवाइड झालेले असतात, कधी येत पण नाहीत असे पण टॉपिक्स आहेत. काही आपल्याला सेशन्स मध्ये काही चॅप्टर्स आलेच नाहीत, विचारलेच नाहीत असं पण होणार आहेत. पण हे जे 3 टॉपिक्स आहेत हे आपल्याला माहितीच असायला पाहिजे. कोणते 3 टॉपिक्स आहेत ज्याच्यावर 2 क्वेश्चन्स येऊ शकतात, तर ते असतात लॉज ऑफ मोशन, ग्रॅव्हिटेशन अँड ऑप्टिक्स. पुन्हा लक्षात ठेवायचं आहे, हे 3 टॉपिक्स आपल्याला सोडायचे नाहीयेत. रे ऑप्टिक्सचा पार्ट आपल्याला 11th ला आहे, तो आपला कंप्लीट झालाच पाहिजे. ग्रॅव्हिटेशन सोपा असतो, कंपॅरिझन मध्ये आपल्याला करता येतंय, हा टॉपिक आपला झालाच पाहिजे. लॉज ऑफ मोशन मध्ये पोलिसचे क्वेश्चन्स आपल्याला जमलेच पाहिजेत. स्प्रिंगचे क्वेश्चन असतील, स्लोप वरचे असतील, फ्रिक्शनचे असतील, ते जमले पाहिजेत. ब्लॉकचे क्वेश्चन जमलेच पाहिजेत. हे आपल्याला इम्पॉर्टंट याच्याकडे लक्ष ठेवायला पाहिजे. 12th मध्ये तर सगळा जो आपल्याला स्टेट बोर्ड साठी सिलेबस आहे तो सगळेच्या सगळे 16 चॅप्टर्स आहेत. फक्त इथे लक्षात ठेवायचं आहे, बोर्डच्या वेळेला जेव्हा आपण वेटेज बघितलेलं होतं, बोर्डनीच दिलेलं वेटेज बघितलेलं होतं, तसं वेटेज सीईटी ला फॉलो होत नाही. बोर्ड मध्ये 7 मार्कचे सगळ्यात मॅक्झिमम टॉपिक्स होते. 7 मार्क म्हणजे खूप जास्त मार्क झालेत. विथ ऑप्शन आपल्याला 7 मार्क बोर्डने सांगितलेलं होतं. रोटेशन मध्ये असेल, फ्लुइड्स मध्ये असेल, कायनेटिक थेअरी मध्ये असेल, थर्मोडायनामिक्स मध्ये असेल, हे सगळे 7 मार्कचे होते बोर्डला. पण ते सीईटी ला असतीलच याची गॅरंटी नाहीये. सीईटी ला वेटेज हे आपल्याला कसा पॅटर्न फॉलो होतोय हे बघूनच कळतं. असा कुठलाही फिक्स पॅटर्न सीईटी सेल देत नाही, वेटेज देत नाही. पण आपल्याला गेसवर्क करता येतं
की या वेळेला हे जास्त येऊ शकतील, लास्ट इयरला हे टॉपिक जास्त आलेले होते, त्याच्या आधी वेगळे टॉपिक आलेले होते, आपल्याला माहिती आहे की कोणते टॉपिक मध्ये आपण कसं डिव्हिजन करतोय. तर याच्यात डिव्हिजन करताना सुद्धा आपल्याला ग्रुप माहिती आहेत का? ग्रुप टोटल 3 आहेत 12वीचे, हे सगळ्यांना माहिती असायला पाहिजे. 3 ग्रुप सांगितलेले नाहीयेत तरी आपल्याला माहिती पाहिजेत कसे 3 ग्रुप क्रिएट होतात. पहिल्यामध्ये आपल्याला रोटेशनल डायनामिक्स दिसेल. रोटेशनल डायनामिक्स झाला की लगेच आपल्याला ऑसिलेशन बघायचंय. ऑसिलेशन झाला की लगेच सुपरपोजिशन बघायचंय. सुपरपोजिशन झाला की लगेच ऑप्टिक्स बघायचंय. वेव्ह ऑप्टिक्स कंप्लीट झाला तर या 4 चॅप्टरचा हा फर्स्ट ग्रुप तयार होतो. हे माहिती पाहिजे. या चारही चॅप्टर वरचे सगळे फॉर्म्युले सिमिलर पॅटर्न मधले असतात. पहिल्या ग्रुप मधले चॅप्टर्स लक्षात आले की आपल्याला रोटेशनल डायनामिक्स बघायचंय. ते झालं की मधले स्किप करून डायरेक्टली ऑसिलेशन बघायचंय, सुपरपोजिशन बघायचंय, वेव्ह ऑप्टिक्स बघायचंय. या 4 चॅप्टरचा एक ग्रुप होणार आहे. चॅप्टर वाईज, टॉपिक्स वाईज आपल्याला क्वेश्चन्स येत नाहीयेत. आपल्याला काही कंबाईन केलेले पण क्वेश्चन्स येणार आहेत. 2 चॅप्टरला कंबाईन केलेले क्वेश्चन सीईटी मध्ये येतात आणि तिथेच मेन प्रॉब्लेम स्टार्ट होतो आपला. आपण चॅप्टर वाईज बरोबर व्यवस्थित केलेलं असतं, पण 2 चॅप्टरला जर मिक्स केलं तर मग आपल्याला ते सॉल्व्ह करता येत नाही. तेव्हा हे ग्रुपिंग फार इम्पॉर्टंट आहे. त्या ग्रुप मधले सगळे चॅप्टर जर आपण सिक्वेन्स वाईज केले तर ते जास्त लक्षातही राहतात, त्याच्यावर आपल्याला क्वेश्चन जास्त अटेम्प्टही करता येतात. सेकंड ग्रुप बघायचा आहे. सेकंड ग्रुप आपल्याला स्टार्ट होतोय तो इलेक्ट्रोस्टॅटिक्स पासून डायरेक्टली एसी सर्किट पर्यंत. सो इलेक्ट्रोस्टॅटिक्स, करंट, इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिक इफेक्ट, मॅग्नेटिक मटेरियल, ईएमआय, एसी या 6 चॅप्टरचा सेकंड ग्रुप आहे. हे याला आपण म्हणतो इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. सो इलेक्ट्रोमॅग्नेटिझम वरचे 6 चॅप्टर्स आणि आपल्याला वरचे 4 पहिल्या ग्रुप मधले चॅप्टर्स असे मिळून टोटल 10 चॅप्टर्स होतात. या 10 चॅप्टर वर तुम्हाला 25 क्वेश्चन्स डेफिनेटली दिसणार आहेत. 25 क्वेश्चन्स म्हणजे अर्धा फिजिक्सचा पेपर या 10 चॅप्टर वर डिपेंड आहे. हे लक्षात ठेवायचंय. 25च्या अराउंड क्वेश्चन्स डेफिनेटली येणार आहेत. सो कधी 24 होतील, कधी 26 होतील, पण 25 हा ऍव्हरेज आपण पकडतोय आणि अर्धा पेपर या 2 ग्रुप मध्येच कंप्लीट झालेला असतो. सो आपल्याला 40 क्वेश्चन्स आहेत लक्षात ठेवायचं 12th वर. 12th वर 40 क्वेश्चन्स आहेत, म्हणजे आता हा अर्ध्यापेक्षा पण जास्त झाला. कारण आपल्याला 40 पैकी 25 दिसत आहेत, 50 पैकी 25 तर येतातच आहेत, पण 40 एवढ्यावरच आहेत. 12th वर आपल्याला 40 क्वेश्चन्स आहेत, त्याच्यापैकी 25 क्वेश्चन्स हे याच्यावर झालेले आहेत कंप्लीट. मग राहिलं काय, तर आपल्याला मॉडर्न फिजिक्सचे टॉपिक्स दिसतील. ड्युअल नेचर, ॲटम्स, न्यूक्लियर, सेमीकंडक्टर डिव्हाइसेस आणि नंतर थर्मलचा पार्ट दिसेल, एक फ्लुइडचा पण पार्ट त्याच्यामध्ये येतोय. कायनेटिक थेअरी, थर्मोडायनामिक्स, फ्लुइड्स या सगळ्यांना 6 चॅप्टरला मिळून बाकीचे 15 क्वेश्चन्स येत आहेत. सो हे लक्षात ठेवायचंय. या 10 चॅप्टरला पहिला ग्रुप, दुसरा ग्रुप 10 चॅप्टर्स मिळून आपल्याला टोटल 25च्या अराउंड क्वेश्चन दिसतील. आणि जो लास्ट रिमेनिंग ग्रुप आहे थर्ड ग्रुप, याच्यामध्ये मॉडर्नचे 3 येत आहेत आणि वरती फ्लुइड्स आणि थर्मलचे 3 येत आहेत. हे मिळून टोटल 6 टॉपिक्स येत आहेत. या 6 टॉपिक्स वर आपल्याला अप्रॉक्सिमेटली 2 क्वेश्चन्स पर टॉपिक दिसणार आहेत आणि त्यात काही टॉपिक्स हे मिक्स झालेले पण असतात क्वेश्चन्स, त्याच्यामुळे आपल्याला टोटल 15 क्वेश्चन्स दिसणार आहेत. सो हे झाले 40. याच्यावरचे 10 येणारच आहेत, ते आपल्याला ऑलरेडी माहिती आहेत कोणते इम्पॉर्टंट टॉपिक्स असतील. 2 क्वेश्चन्स येणारे टॉपिक्स आपल्याला माहिती पाहिजे. तसेच याच्यामधले कोणते इम्पॉर्टंट आहेत हे कसं बघायचं, हे गेस कसं करायचं, तर आपल्याला पॅटर्न लक्षात यायला पाहिजे की 2026 मध्ये आपण पॅटर्न काय बघतोय. तर आपल्याला थोडं अनालिसिस करायला पाहिजे. 3 वर्षाचं अनालिसिस, सगळ्या सेशन मधल्या चॅप्टर्सचं अनालिसिस आपल्याला करता यायला पाहिजे. ते आता मी करून ठेवलेलं आहे अनालिसिस. प्रत्येक स्टुडंटला नुसतेच इन्स्टिट्यूट मधले नाही तर आपल्या कंप्लीट स्टेट मध्ये जेवढे काही आपल्याला सीईटी देणारे स्टुडंट्स आहेत त्यांचा रेफरन्स घेऊन आपण हा एक टेबल ड्रॉ केलेला आहे आणि हा टेबल पण एक इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये आपण काय केलंय की 2025, 24, 23 लास्ट 3 वर्षामधले सीईटी मधले जेवढे फिजिक्सचे पेपर झालेले आहेत, सगळ्या सेशनचे मिळून पेपर झालेले, त्यांचा एक रफ अनालिसिस आपल्याला इथे दिसणार आहे. तर ही लेवल कशी होती, एक्झामची लेवल कशी होती, टीचर्सला काय वाटतंय, ज्यांनी सेट केलेलं आहे त्यांना काय वाटतंय, त्यांच्यानुसार ही लेवल आपण इथे लिहिली. याच्या आधीच्या आपण इयर्स का नाही घेतलेत, तर याच्या आधीच्या इयर्सला पुन्हा एक प्रॉब्लेम येतोय, आपल्याला 100% सिलेबस पण नव्हता. जनरली लेवल ही इझीच ठेवणार आहे, आधी सांगितलेलं होतं. सो 2022 असेल, 21 असेल, 20 असेल, याच्यामध्ये तर आपल्याला सीईटी जास्त इम्पॉर्टंट नाहीच आहे, त्याच्यामधले पीवायक्यू सुद्धा फारसे करायचे नाहीयेत.
हे पण माहिती पाहिजे, कारण तेव्हा 70% सिलेबस होता, 100% सिलेबस नव्हता. त्याच्यामुळे आपल्याला 100% सिलेबस असलेले हे 3 इयर्स बघायचे. त्याच्यात लेवल जर आपण बघितली तर 23 ची लेवल थोडीशी इझी होती, 24 ला ती मॉडरेट झाली, 25 ला मॉडरेट झालेली आहे आणि बॅलन्स पण झालेली आहे, म्हणजे सगळ्या टॉपिकला विचारलेलं पण आहे. 24 ला काही टॉपिक राहिलेले पण होते, काही सेशनला काही टॉपिक आलेले पण नव्हते, पण आपल्याला 25 ला म्हणजे लास्ट इयरला सगळेच्या सगळे टॉपिक्स व्यवस्थित बॅलन्स केलेले दिसले. मॉडरेट लेवल आहे, खूप इझी पण नाहीये, खूप डिफिकल्ट पण नाहीये, पण एक मॉडरेट लेवल आहे. थोडी डिफिकल्टला जाणारी लेवल सुद्धा मुलांना वाटते. सो मुलांचं जे ओपिनियन आहे, स्टुडंट्स ओपिनियन आपल्याला काय दिसतंय, तर 2025 चा पेपर हा डिफिकल्ट होता, मॉडरेट टू डिफिकल्ट होता. आपण जर 24 चा बघितला तर तो मॉडरेट होता, 23 चा बघितला तर तो मॉडरेट होता, पण 25 चा मॉडरेट टू डिफिकल्ट होता, म्हणजेच लेवल थोडीशी इन्क्रीज करत गेलेले. या वर्षी सुद्धा ती इन्क्रीज केलेली आपल्याला लेवल दिसणार आहे. सो आपल्याला पेपर हा खूप इझी येणारच नाहीये फिजिक्सचा, हे लक्षात ठेवायचं आहे. पेपर जेवढा डिफिकल्ट असेल तेवढे मार्क्स मिळवणं डिफिकल्ट होतं आणि आपलं तेवढंच रँकिंग इझी होतं. हे माहितीच नाहीये, म्हणून हा प्रॉब्लेम आपल्याला दिसतो की इझी पेपर आला म्हणजे मार्क्स जास्त मिळतात, पण कॉम्पिटिशन तेवढीच वाढते. जर डिफिकल्ट पेपर आलेला असेल, ऍव्हरेज पेक्षा थोडा जास्त मॉडरेट पेपर आलेला असेल, तर आपल्याला स्टुडंट साठी फार चांगलं आहे, कारण इझिली ऍडमिशन आपल्याला मिळतं, कारण आपल्याला स्कोर व्यवस्थित करता आला, आपल्या हक्काचे मार्क्स मिळाले, तर आपल्याला डेफिनेटली हाय रँकिंग मिळते. कॉम्पिटिशन तेवढी होत नाही जर मार्क्स जास्त असतील तर. नेक्स्ट बघायचं आहे की याच्यातले टॉपिक सगळ्यात जास्त कोणते विचारलेले होते. सगळ्यात जास्त क्वेश्चन 2024 मध्ये रोटेशनल डायनामिक्स मध्ये आले. 2024 मध्ये रोटेशनल डायनामिक्स आहे, 2025 मध्ये रोटेशनल डायनामिक्स आहे. लिहून घ्या 2026 मध्ये पण रोटेशनल डायनामिक्स. या वर्षी पण रोटेशनल डायनामिक्स म्हणजेच आपल्याला व्हीसीएम, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, यूसीएम आणि मोमेंट ऑफ इनर्शिया, रोलिंग मोशन, याच्यावरचे क्वेश्चन्स जास्तच येणार आहेत. याच्यावर जे नॉर्मल 3 क्वेश्चन्स येतात त्याच्यापेक्षा 4 क्वेश्चन सुद्धा येऊ शकतात. तर त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला रोटेशनलचा पाठ कन्सिस्टंटली आलेला दिसतोय. याच्यावरचे क्वेश्चन्स हे जास्त क्वेश्चन्स आलेले आहेत. सगळ्यात जास्त फोकस कुठे आलेला आहे, तर मॅक्झिमम क्वेश्चन्स कोणत्या टॉपिक वर विचारलेत ते लिहून ठेवलेले ते. मॅक्झिमम 3 नाही तर 4 क्वेश्चन्स हे टॉपिक वाईज विचारले जातातच. त्याच्यापैकी रोटेशनलचा पार्ट हा येतोच आहे, प्रत्येक वर्षी येतोय, सगळ्या सेशन मध्ये येतोय. त्याच्यामुळे या सेशन मध्ये या वर्षी सगळ्या सेशन मध्ये येणारच आहे. पहिल्या अटेम्प्टला असेल और सेकंड अटेम्प्टला असेल, दोन्ही अटेम्प्ट मध्ये रोटेशनलचा पार्ट हा इम्पॉर्टंट दिसेल. त्याच्या पुढचं बघायचं आहे तर आपण बघितलं करंट इलेक्ट्रिसिटी मेकॅनिक्स, हा पण टॉपिक होता आपल्याला 2024 मध्ये. वेव्ह ऑप्टिक्स, करंट इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिझम, कॅपॅसिटर, मेकॅनिक्स याच्यावरचे टॉपिक्स होते. बरेच टॉपिक होते, त्याच्यामुळे इथे काय झालंय की बॅलन्सिंग पार्ट गेला, कारण खूप जास्त टॉपिक वर जास्त क्वेश्चन विचारलेत. रिमेनिंग टॉपिक्स राहिलेच, त्याच्यावरचे क्वेश्चन आलेच नाहीत, नाहीतर फारच कमी आले. सो जे क्वेश्चन्स विचारले त्यात 2024 मध्ये जास्त मोठी लिस्ट आहे. 2025 ला बॅलन्स होता, त्याच्यामुळे टॉपिक्स तेवढे नाहीये. रोटेशनल वर जास्त आलेले येतातच नेहमी. कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस हा पण पार्ट इम्पॉर्टंट आहे, कायनेटिक थेअरी वरचे पण क्वेश्चन जास्त आलेले होते. इलेक्ट्रोस्टॅटिक्स वरचे क्वेश्चन्स हे जास्त इम्पॉर्टंट आहेत, कारण त्याच्यामध्ये कॅपॅसिटर वरचे क्वेश्चन्स हे इम्पॉर्टंट येतात, बरेच कॉम्बिनेशन येतात. आणि एसी सर्किटचा पार्ट हा 2026 साठी पण लिहून ठेवायचा, एसी सर्किट पण इम्पॉर्टंट आहे. सो 2026 मध्ये एसी सर्किट वर सुद्धा आपल्याला फोकस ठेवायचाच आहे. सो हे नॉर्मल अनालिसिस झालं. आता तुम्ही पण लक्षात ठेवायचं, तुम्ही पण अनालिसिस करू शकता. हे मी ऑलरेडी करून दिलेलं आहे की कोणते टॉपिक आपण करायला पाहिजेत, कोणते आपल्याला नंतर करायचे, पण प्रायोरिटीने कोणते करायचे हे टॉपिक सुद्धा आता गेस करता आलं पाहिजे, आणि तेच गेसिंग आपल्याला नेक्स्ट स्लाइड मध्ये पण दिसणार. सो आपल्याला जी स्ट्रॅटेजी ठेवायची आहे त्या स्ट्रॅटेजी मध्ये प्रायोरिटी कोणाला द्यायची की हे टॉपिक विसरायचेच नाहीयेत, मस्ट गो थ्रू, हे टॉपिक झालेच पाहिजेत, यांची थेअरी तरी झाली पाहिजे, बेसिक लेवलचे लेवल 1 चे क्वेश्चन तरी झाले पाहिजेत, हे टॉपिक्स नोट करून ठेवायचे की आपल्याला काय काय येणार आहेत. सो आपल्याला इथे दिसेल की प्रायोरिटी कोणाला पाहिजे, तर मोमेंट ऑफ इनर्शिया, रोलिंग मोशन, यूसीएम, व्हीसीएम हे मेकॅनिक्स मधले येत आहेत. ऑलरेडी बघितलंय
की आपल्याला रोटेशनल डायनामिक्स वर जास्त क्वेश्चन्स येणार आहेत. सो रोटेशनलचे सगळे टॉपिक आपल्याला मेकॅनिक्स मधले दिसायला पाहिजे. मग आपल्याला दिसतंय की ऑसिलेशन जो वेव्स मधला पार्ट आहे तो सुद्धा आपण मेकॅनिक्स मध्ये टाकलाय, पण तो ऑसिलेशनचा पार्ट सुद्धा इम्पॉर्टंट आहे. तो प्रायोरिटीनी करायचा आहे. ऑसिलेशन वरचे क्वेश्चन्स हे इझी असतात, डेफिनेटली जमतात. तर आपल्याला फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स हे ऑसिलेशनचे दिसणार आहेत. मस्ट गो थ्रू टॉपिक्स हे पुली ब्लॉक स्प्रिंग हे टॉपिक्स आपले झालेच पाहिजे, जे 11th मधले पण आहेत, काही 12th मधले पण आहेत. यांचं जे कॉम्बिनेशन आहे पुली मास सिस्टीम मध्ये असेल और ब्लॉक मध्ये 1 बाय 1 ब्लॉक्सचं जे काही कॉम्बिनेशन आहे ते आपल्याला जमलं पाहिजे. स्प्रिंगचे सिस्टीम सो कॉम्बिनेशन ऑफ स्प्रिंग असेल और मासला स्प्रिंग कनेक्ट केलेले त्याचे सुद्धा सिंपल पेंडुलम टाइप क्वेश्चन्स हे आपल्याला 11th आणि 12th दोन्ही मध्ये येतात, त्याच्यामध्ये ते इम्पॉर्टंट दिसतील. हे करायचे आहेत सगळे क्वेश्चन्स. फ्लुइड्स मधला सगळा पार्ट आपल्याला जमला पाहिजे. सगळा म्हणजे कोणता? तर फ्लुइड्स मधले इन बिटवीन टॉपिक्स आपल्याला दिलेले आहेत, त्याच्यापैकी एक क्वेश्चन हा प्रेशरवर येणार आहे, एक क्वेश्चन हा सरफेस टेन्शनवर येणार आहे आणि एक क्वेश्चन आपल्याला बर्नॉलिस थेरम याच्यावर येणार आहे और स्टोक्स लॉ वर येईल और त्याच्याच बरोबरच्या टर्मिनल वेलॉसिटीवर येईल. सो आपण जो हायड्रोडायनामिक्सचा पार्ट बघतोय तो पार्ट आपल्याला इथे फ्लुइड्स मध्ये दिसेल. मग आपल्याला 11th मधला व्हेरिएशन ऑफ स्मॉल जी दिसतोय. आपण बघितलंय 11th मध्ये दोन क्वेश्चन्स आहेत. सो दोन क्वेश्चन ग्रॅव्हिटेशन वर येत आहेत. ते जे 11th मध्ये दोन क्वेश्चन ग्रॅव्हिटेशन वरचे दिसत आहेत ते व्हेरिएशन ऑफ स्मॉल जी त्याच्यापैकी एक टॉपिक असेल. एक क्वेश्चन तरी आपल्याला व्हेरिएशन ऑफ स्मॉल जी वर दिसेल, त्याचा ऍप्लिकेशन बेस्ड असेल, सिंपल पेंडुलम मध्ये देतील और अजून बाकीच्या क्वांटिटीज वर देतील, पण आपल्याला व्हेरिएशन ऑफ स्मॉल जी हा दिसणार आहे. हे झालं मेकॅनिक्स. नेक्स्ट बघायचं आहे थर्मो मधला पार्ट कोणता येतो. सो थर्मलचा पार्ट जो आपल्याला प्रायोरिटीनी करायचा आहे, म्हणजे जो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, तो झालाच पाहिजे असा आहे, तो म्हणजे आरएमएस स्पीड. आरएमएस स्पीड नुसतंच बघायचं नाहीये, तर आपण जे प्रेशर ऑफ अ गॅस बघितलंय 1/3 रो VRMS स्क्वेअरचा पार्ट, त्याच्यानंतर आपल्याला पुढचा जो पार्ट आहे त्याचा ऍप्लिकेशन पार्ट असेल कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी मध्ये आपण जो काही फॅक्टर बघतोय तो इन टर्म्स ऑफ कॅपिटल आर मध्ये जो बघितलाय तो दिसायला पाहिजे. स्पेसिफिक हीट मधले जे फॉर्म्युले आहेत, गॅमाच्या व्हॅल्यूज जे आपण फाइंड आउट केलंय फॉर मोनोएटॉमिक गॅस, फॉर डायटोमिक रिजिड, डायटोमिक नॉन रिजिड, पॉलिएटॉमिक गॅस, याच्या ज्या गॅमाच्या व्हॅल्यूज आहेत सीपी बाय सीव्ही चा पार्ट आहे तो आपला कव्हर झाला पाहिजे, म्हणून हा स्पेसिफिक हीटचा पण पार्ट आहे. बऱ्याचदा लक्षात ठेवायचं आहे स्पेसिफिक हीट 11च्या टॉपिक वरनं पण विचारतात. सो 11च्या टॉपिक मध्ये स्पेसिफिक हीट स्टार्ट झालेला होता, तिथून सुद्धा आपल्याला स्पेसिफिक हीटचे क्वेश्चन विचारले जातील, लॅटंट हीटचे क्वेश्चन विचारले जातील, अमाउंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू मेल्ट द आईस टाइपचे क्वेश्चन पण विचारले जातील. हे आपल्याला इथे दिसणार आहे. देन थर्मोडायनामिक प्रोसेसेस. सो सगळ्यात थर्मोडायनामिक प्रोसेस करून ठेवायच्या आहेत. सो आयसोबारिक आयसोकोरिक प्रोसेस असेल और ॲडियाबॅटिक प्रोसेस असेल, आयसोथर्मल असतील, या सगळ्या प्रोसेस आपल्या विथ फॉर्म्युला झाल्या पाहिजेत. काही केसेस मध्ये नुसते फॉर्म्युले बेस्ड क्वेश्चन सुद्धा असतात, नुसता फॉर्म्युला पण करेक्ट ओळखायला विचारतात. त्याच्यामुळे थर्मोडायनामिक प्रोसेसचा पार्ट हा आपल्याला प्रायोरिटीनी करायचा आहे. जेवढ्या काही प्रोसेस दिलेल्या आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या विथ फॉर्म्युला, विथ केसेस, लेवल 1 लेवल 2 हे क्वेश्चन्स आपले झाले पाहिजेत. जर आपण मस्ट गो थ्रू बघितलं तर रेडिएशन मधला पार्ट पाहिजे. रेडिएशन मध्ये पहिला टॉपिक आपल्याला लक्षात पाहिजे, हा न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग वरचा क्वेश्चन करायचा आहे, 11th मधला येईल. और त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर ए आर टी याच्या व्हॅल्यूज आपल्याला बघायच्या आहेत. कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन, ट्रान्समिशन, रिफ्लेक्शन हे आपलं कंप्लीट झालं पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला स्टीफन्स लॉ हा दिसला पाहिजे. सो स्टीफन्स लॉ मधला पार्ट, रेडिएशनचा पार्ट आपल्याला दिसेल. और आपल्याला वेव्हलेंथचा पार्ट जो वीन्स डिस्प्लेसमेंट लॉ आहे त्याच्यावर सुद्धा क्वेश्चन दिसतील. सो हा रेडिएशनचा सगळा पार्ट जो सेकंड पार्ट आहे तो कंप्लीट करायचा आहे. थर्मल एक्सपान्शन मध्ये अल्फा बीटा गॅमाच्या व्हॅल्यूज आपल्याला माहिती पाहिजेत. कोएफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यावरचे क्वेश्चन, सिरीज पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये असलेले क्वेश्चन्स हे कव्हर झाले पाहिजेत. हे मस्ट गो थ्रू मध्ये आहेत. मग नेक्स्ट पार्ट जर आपण बघितला तर तो येईल इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. पहिला ग्रुप, दुसरा ग्रुप जो आपण 11th 12th साठी बघतोय, जो 12th मध्ये जो दुसरा ग्रुप आहे तो सुद्धा इम्पॉर्टंट आहे. त्याच्यात कॅपॅसिटर येतोय, इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये येतोय कॅपॅसिटर, कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर्स, त्याच्यावरचे क्वेश्चन्स, चार्ज ऑन द कॅपॅसिटर, पोटेन्शियल अक्रॉस कॅपॅसिटर, याच्यामधले क्वेश्चन्स हे कॅपॅसिटरच्या कॉम्बिनेशन मध्ये येतील. रेझिस्टरचं नेटवर्क, सिरीज पॅरलल तर आहेच, पण विस्टोन्स ब्रिज, मीटर ब्रिजचे क्वेश्चन्स येत आहेत ते क्वेश्चन्स आपल्याला रेझिस्टन्स नेटवर्क मध्ये दिसतील. और केल्विन्स मेथड ती पण लक्षात ठेवायची आहे. पोटेन्शियोमीटरचा पण पार्ट याच्यामध्ये येणार आहे. सो पोटेन्शियोमीटर सुद्धा मस्ट गो थ्रू मध्ये येणार आहे.
जो आपल्याला करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये दिसतोय. हे टॉपिक्स आपल्याला इम्पॉर्टंट मेथड मध्ये करायचे आहेत, सगळे कॉम्बिनेशन झाले पाहिजे. Then induced magnetic field. So induced magnetic field at the center of circle at the perpendicular distance from long straight line. जी वायर आहे त्या वायरवर करंट फ्लो करतोय, त्याच्यापासून परपेंडिक्युलर डिस्टन्स वर मॅग्नेटिक फील्ड इंड्यूस किती आलेले आहे ते बघतो. सेमी इन्फायनाइट वायर, सेमी सर्कल याच्यामध्ये आपण बघतोय, और एका आर्क वर बघतोय. त्याच्यामधले सगळे क्वेश्चन्स हे इंड्यूस मॅग्नेटिक फील्डचे आपले कंप्लीट होतात. एसी सर्किट, एसी सर्किट मध्ये काय बघायचं? एसी सर्किट तर सगळा मोठा चॅप्टरच आहे. त्याच्यात काय काय बघायचंय? तर आपल्याला बघायचं आहे एल सी आर यांचं कॉम्बिनेशन. सो एलसीआर चं कॉम्बिनेशन एक्सेल एक्सी ची व्हॅल्यू. सो आपल्याला एक्सेल आणि एक्सी च्या व्हॅल्यूज डायरेक्टली पुट करून सुद्धा मिळतात, और आपल्याला रेझोनन्स फ्रिक्वेन्सीचा टॉपिक पण मिळतो. हे टॉपिक आपले एसी सर्किट मध्ये कंप्लीट होतील अलॉंग विथ पॉवर इन एसी. सो पॉवरचा पार्ट सुद्धा खूपदा विचारलेला आहे. पॉवर फॅक्टर कॉस फाय ची व्हॅल्यू फ्रॉम फेजर डायग्राम विचारलेले आहे, और डायरेक्टली क्वेश्चन्स विचारलेले. सो हे आपल्याला जमायला पाहिजेत, म्हणून आपल्याला हा एसी सर्किटचा पार्ट दिलेला आहे. आणि नंतर आपल्याला मस्ट गो थ्रू मध्ये सेल्फ अँड म्युच्युअल इंडक्टन्स दिसेल. सो आपल्याला सेल्फ म्युच्युअल इंडक्टन्स वरनं ट्रान्सफॉर्मर सुद्धा अप्लाय करता येतो. सो ते सुद्धा याच्यात दिसतील. सोलोनाइड टोरॉइड कॉइल्स वरचे क्वेश्चन्स ते आपल्याला इझिली जमतील, असे क्वेश्चन्स असतात. त्याच्यामुळे हे सोडायचेच नाहीये, हे सिंपल लेवलचे क्वेश्चन्स आपल्याला येणार आहेत. गॉसेस थेरमचं ऍप्लिकेशन जे आपण गॉसेस थेरम 11th ला बघितलंय, ऍप्लिकेशन 12th ला बघितलेले, ते स्फिअर साठी, सिलेंडर साठी, प्लेट साठीचे ऍप्लिकेशन्स आपल्याला कंप्लीट झालेले पाहिजेत. त्याचे फॉर्म्युले माहिती पाहिजेत, त्याचे ऍप्लिकेशन्स कोणते ते पण बघून ठेवायचे. अँड देन पोटेन्शियोमीटर, बीएच कर्व. पोटेन्शियोमीटर आपल्याला कंप्लीट करायचं आहे. करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये बीएच कर्व मॅग्नेटिक मटेरियल मध्ये आपल्याला दिसेल. सो आपल्याला बीएच कर्व मधले सगळे पॉइंट्स हे कंप्लीट झालेले पाहिजेत. कोएर्सिव्हिटी कुठे येते, रिटेंटिव्हिटी कुठे येते, एरिया अंडर द कर्व काय म्हणतात, हे सगळे टॉपिक्स आपल्याला कव्हर करायचे. अँड देन अदर्स मध्ये आता राहिलेले जो थर्ड ग्रुप आहे तो आपल्याला कंप्लीट करायचा आहे. तो ग्रुप आपल्याला काय सांगतोय, तर आपल्याला प्रायोरिटीने बघायचंय लॉजिक गेट्स. लॉजिक गेट वरचा एक क्वेश्चन हा फिक्स असतो. त्याच्यामुळे सेमीकंडक्टर डिव्हायसेस मध्ये लॉजिक गेट वरचा एक क्वेश्चन आपल्याला फिक्स दिसेलच. डायोड्स मधला क्वेश्चन असेल. सो डायोड मध्ये काही सिंपल क्वेश्चन सुद्धा विचारलेले असतात, काही डिफिकल्ट लेवलचे झीनर डायोड टाइप क्वेश्चन पण विचारलेले असतात, पण आपल्याला हे कळूनच ठेवायचे. त्याच्यानंतर ग्राफ्स इन पीईई, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, याच्यामधले सगळे ग्राफ आपले कंप्लीट झाले पाहिजेत. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट मध्ये ग्राफिकल बेस्ड क्वेश्चन, जसं बोर्डला पण विचारलेला होता ग्राफिकल बेस्ड क्वेश्चन, ट्रिकी क्वेश्चन असतात, थेरोटिकल असतात, पण तो पार्ट आपल्याला इथे पण रिपीट झालेला दिसेल. ग्राफ ऑफ पीईई, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट मधला ग्राफ. हायड्रोजन स्पेक्ट्रा, सो सगळ्या सिरीज माहिती पाहिजेत, त्यांचे शॉर्टकट माहिती पाहिजे, रेशो कॅल्क्युलेट करायला विचारतात, मॅक्झिमम मिनिमम व्हॅल्यू, सिरीज लिमिट ज्याला आपण म्हणतोय ते आपल्याला कॅल्क्युलेट करता यायला पाहिजे. सो आपल्याला लेमन बाल्मर पाचशे ब्रॅकेट फंड या सिरीज कंप्लीट झालेल्या पाहिजेत. हायड्रोजन स्पेक्ट्रा मध्ये आपल्याला हे सगळं कंप्लीट करायचं असतं. ह्या सगळ्या सिरीज या मस्ट आहेत, त्याच्या व्हॅल्यूज आपल्याला सगळ्या यायलाच पाहिजेत. प्लस आपल्याला त्याच्या बरोबरचे जेवढे काही इक्वेशन्स आहेत ते पण जमायला पाहिजेत. हायड्रोजन साठी आपल्याला एनर्जी पण विचारतात, बोअर्स रेडियस, बोअर्स वेलॉसिटी, हे जर विचारलेलं असेल तर डायरेक्टली प्रपोर्शनल टू एन आहे का, ऑर्बिट वर काय प्रपोर्शनल आहे, इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे का, और पॉवर वर प्रपोर्शनल आहे का, हे सुद्धा करून ठेवायचंय. आपल्याला हायड्रोजन स्पेक्ट्रम मध्ये हे टॉपिक येतील. तसंच आपल्याला हाफ लाईफ, न्यूक्लिअर डिके हे पण दिसतील. न्यूक्लियस मध्ये आपल्याला हाफ लाईफ वरचा क्वेश्चन, याच्यावर एक क्वेश्चन असतोच. मॅक्झिमम टाइम्स आपल्याला दिसलंय की हाफ लाईफ आणि न्यूक्लिअर डिके यांना कंबाईन करून एक क्वेश्चन आपल्याला दिसेल. डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ वरचा क्वेश्चन हा आपल्याला जनरली रेशो मध्ये विचारतात. सो आपल्याला प्रोटॉन साठी असेल, इलेक्ट्रॉन साठी असेल, डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ दोन्हीची फाइंड आउट करायची, वेलॉसिटीवर डिपेंड असलेल्या क्वांटिटीज आहेत, याच्यावरचे क्वेश्चन्स असतात. सो हे टॉपिक्स आपल्याला लिहून ठेवायचे की हे टॉपिक्स खूप इम्पॉर्टंट आहेत फिजिक्स साठी. हे टॉपिक सोडून आपला सीईटी होतच नाहीये. बाकीचे पण बरेच टॉपिक आहेत, पण आपल्याला प्रायोरिटीने कोणते करायचे, मस्ट ग्रो थ्रू कोणते करायचे, हे टॉपिक्स आपल्याला माहितीच पाहिजे. असे टॉपिक आहेत. हे जर सगळं कंप्लीट केलं तर आता पुढे काय, काही क्वेश्चन्स आपल्याला असे असतात की जे ऑड क्वेश्चन्स आहेत, जे याच्यामध्ये येत नाहीयेत, असे पण टॉपिक आहेत, येणारच आहेत काही क्वेश्चन्स. पण आम्ही जर हे सगळे क्वेश्चन्स केले तर आता पुढे काय करायचं, पुढे करायचं तर आपल्याला याच्यातलं परफेक्ट अनालिसिस गोल्डन रूलनी फॉलो करता यायला पाहिजे. आता हा गोल्डन रूल काय, गोल्डन रूल हा आपण जनरेट केलेला एक
परफेक्ट रूल आहे. यात जर आपण सगळं फॉलो केलं तर कधीही आपलं 90% खाली येणारच नाहीये. सो आपल्याला काय काय करायचंय, तर हा ग्राफ लक्षात ठेवायचा आहे. फिजिक्स साठी, केमिस्ट्री साठी आणि मॅथ्स साठीचा ग्राफ आहे. आपण टोटल मार्क सुद्धा याच्यामध्ये कॅल्क्युलेट करून दिलेले आहेत. काय करायचंय, तर या वरच्या गोलला आपल्याला अचीव करत जायचं. हा जो डार्क रेड दिसतोय ना, याच्यात आपल्याला राहायचं नाहीये. आपल्याला या गोल्डला अचीव करायचंय. या डार्क रेड मध्ये आपल्याला दिसेल की 25 मार्क्स हे मिनिमम लिमिट आहे. सॉल्व करताना किती मुलं तुक्के मारणार आहेत माहितीये? 2 वर्ष ज्यांनी अभ्यास केलेला नाहीये, ज्यांनी काहीच केलेलं नाहीये, ते तुक्के मारणार आहेत. त्यांचे मार्क्स 20 पेक्षा कमीच येणार आहेत. हे असतात 85% मुलं. हे लक्षात ठेवायचं, 85% मुलं सगळेच निघून गेले. राहिले 15% ज्यांनी अभ्यास केलेला आहे, ज्यांनी डिटेल मध्ये बघितलेला आहे, ज्यांनी हा व्हिडिओ सुद्धा डिटेल मध्ये बघितला आहे, टॉपिक व्यवस्थित बघितलेले आहेत. हे राहिले 15% मुलं. आता या 15% मधले जर आपण सगळं फॉलो केलं तर 25 क्वेश्चन्स फिजिक्स मध्ये डेफिनेटली जमणारच आहेत. 25 क्वेश्चन्स म्हणजे अर्धे झाले. पहिला ग्रुप दुसऱ्या ग्रुप मध्ये सांगितलं 25च्या अराउंड क्वेश्चन असतात, तेवढंच केलं तरी 25 मिळत आहेत. पण हे 25 क्वेश्चन्स आपण स्वतः सॉल्व्ह केलेले परफेक्ट असायला पाहिजे. ज्यांनी ऍडिशनल व्यवस्थित केलेलं आहे त्यांना अजून 5 मार्क्स इझिली मिळणार आहेत. सो अजून 5 मार्क्स जर मिळाले तर ते येत आहेत या ऑरेंज मध्ये. जर ते ऑरेंज मध्ये आले, एक्स्ट्रा 5 मार्क आपल्याला किती रँकिंग वर घेऊन जाईल माहितीये? एक एक मार्क आपल्याला 10,000 रँकिंग वर घेऊन जातोय. एक मार्क 10,000 वर घेऊन जातोय जर आपण या 25च्या वरती गेलो तर. एक एक मार्क आपल्याला इम्पॉर्टंट असतो. आता आता हे जर 5 आपण व्यवस्थित एक्स्ट्रा अचीव करू शकलो तर आपलं पर्सेंटाईल 95% वरती जात आहे, तेव्हा आपला गोल्ड स्टार्ट होतोय. सो डेफिनेट लक्षात ठेवायचं आहे, किती आहे? 50 पैकी 30 क्वेश्चन आपण स्वतः सॉल्व्ह केलेले. आपलं 95% फिक्स झालंय. मग 20 क्वेश्चनचं काय करायचं? 20 क्वेश्चन्स येत आहेत, नाही येत आहेत, कसं सॉल्व्ह केलेलं आहे? 25 क्वेश्चन सॉल्व्ह करताना आपल्याला वेळ किती द्यायचा आहे माहितीये? 2 मिनिट द्यायचा आहे एका क्वेश्चनला, तेव्हा आपल्याला डेफिनेटली सॉल्व्ह करता येतोय. मग सर 2 मिनिट जर आपण दिले, 25 क्वेश्चन्स आहेत तर 50 मिनिट इथेच झाले, 45 मिनिटच होते फिजिक्सला. मग आपण ते केमिस्ट्री कडनं घेतलेले आहेत. मग आता हे 25च झाले, पुढच्या 25चं काय? थोडंफार मेहनत करून आपल्याला हे 30 पर्यंत जाता येत आहे. त्याच 50 मिनिटांमध्ये आपण थोडंफार 30 पर्यंत जाऊ शकतोय. पुढच्या 20चं काय? यात लक्षात ठेवायचं आहे, ज्यांनी खूप जास्त स्टडी केलेला आहे ते 50च्या 50 सॉल्व्ह करतात. पण सगळा सिलेबस कव्हर नाही करायचा आपल्याला. आपल्याला काय करायचंय? आपल्याला मॅथमॅटिकली प्रोबॅबिलिटी वाढवायची, आपली पर्सेंटाईलची. राहिले क्वेश्चन्स किती? राहिलेले क्वेश्चन्स आता या स्टेजला आपण तुक्के मारू शकतो. हे लक्षात ठेवायचं आहे. सगळ्या वेळेला तुक्के मारता येत नाही. कधी मारायचे असतात त्याची एक मॅथमॅटिकली एक पॉइंट आपल्याला मिळत असतो. त्या मॅथमॅटिकली पॉइंटलाच जर आपण तुक्के मारले तर रँकिंग वाढणार आहे, सगळ्या पॉइंटला नाही. जे टॉपिक आपण व्यवस्थित केलेले त्यातनं आपल्याला 25 ते 30 मार्क्स मिळत आहेत. मग समजा आता इथे राहिलेले 20 क्वेश्चन्स आहेत, त्या 20 क्वेश्चन्स मध्ये ए बी सी डी 4 ऑप्शन्स आहेत. त्या 4 ऑप्शन्स पैकी जनरली बी और सी ऑप्शन हा आपला परफेक्ट येणार. हे जर आपण बी आणि सी हे परफेक्टली केले, प्रत्येकाची प्रोबॅबिलिटी 1/4 जरी पकडली तरी 20/4 म्हणजे 5 क्वेश्चन्स हे आपल्याला फ्रीली मिळत आहेत. आपण 30च्या वर जातोय, 35 पर्यंत पोहोचतोय. 35 म्हणजे डेफिनेट 99% हे लक्षात ठेवायचंय. फिजिक्सला 35 मार्क्स मिळत आहेत म्हणजे डेफिनेट 99% तुमचा स्कोर होतोय. सेम जर मेथड आपण लक्षात ठेवली, 25, 30, 35 ही आपली मिनिमम लेवल आहे. फर्स्ट स्टेज ज्याला आपण म्हणतोय मिनिमम लेवल असते फिजिक्स मध्ये. 25 करेक्टली सॉल्व्ह करायचे, स्वतःच्या मेहनतीवर सॉल्व्ह करायचे. 30 केमिस्ट्रीवर सॉल्व्ह होतात, जे आपल्याला 35 मिनिट मिळाले. त्या 35 मिनिट मध्ये आपल्याला इझिली 30 to 35 क्वेश्चन सॉल्व्ह करता येतातच. फिजिक्सला 2 मिनिटं दिलेत, केमिस्ट्रीला 1 मिनिट दिलाय, तरी पण हे सॉल्व्ह होत आहे. तरी पण आपण त्याच्यामध्ये पडतोय. आणि बाकीचे एका मिनिटाच्या आत बाकीचे सगळे तुक्के मारलेत तरी सुद्धा आपलं रँक 99 येत आहे. स्वतःच्या मेहनतीवर आपण आधी काम केलंय म्हणून तुक्के मारू शकतोय. आधीपासून तुक्के मारले
तर मार्क्स मिळत नाहीये. ते ब्लाइंड्स आपल्याला मार्क्स देणार नाहीये, पर्सेंटाईल देणार नाहीये. या पॉइंट नंतर, मेहनती नंतरच आपल्याला ते काम करताना दिसतील. मॅथ्स मध्ये पण तोच रूल आहे. जर आपण 35 मिनिमम स्वतःच्या मेहनतीवर केलेले दिसले तर आपण या डार्क रेड मधनं बाहेर पडतोय, म्हणजे आपले 70 मार्क तर सिक्युअर होतातच आहे. जर आपण एक्स्ट्रा मेहनत केलेली असेल तर आपण ते 40 पर्यंत स्ट्रेच करून जाऊ शकतोय. बरेचसे मुलं याचे पुढे जात आहेत आणि जर 10 क्वेश्चन्स 10-12 क्वेश्चन्स पैकी डिवाइडेड बाय 4 केलं तर 3 मार्क्स आपल्याला एक्स्ट्रा मिळणार आहेत. म्हणजे 3 आणि हे 2 मार्क्सचा एक क्वेश्चन आहे, आपल्याला 6 मार्क्स वरती घेऊन जातील. आपला जर स्कोर बघितला तर कमीत कमी स्कोर या मेथडनी 125 यायला पाहिजे. 125 टू 145 हे आपल्याला 97 च्या खाली तर कधीच देणार नाही. सो आपल्याला टफ जर टॉपिक दिसला तरच हा पार्ट खाली आलेला दिसेल, 125 पर्यंत आलेला दिसेल. इझी जर पार्ट असेल तर आपल्याला 145 मध्ये दिसेल. सो 97 पर्सेंटाईलच्या खाली तर आपण कधीच येत नाहीये. जो टॉपर येतोय महाराष्ट्रामधला तो 160 च्या अराउंड येतोय. 2024 ला तो 150 च्या अराउंड होता. सो 150 टू 160 म्हणजे आपण टॉपर्स मध्ये इझिली बसतोय. जरी हार्ड पेपर असेल, टफ पेपर असेल तरी सुद्धा आपण त्या रेंज मध्ये जाऊ शकतोय. सो आपल्याला कधीही 95 च्या खाली सुद्धा मार्क्स मिळायला नकोय, असा हा एक गोल्डन रूल आहे. फक्त आपल्याला ती स्ट्रॅटेजी माहिती पाहिजे. सगळेच्या सगळे क्वेश्चन्स अटेम्प्ट करायला आपल्याकडे वेळच नाहीये, बट स्टील आपण मॅक्झिमम मार्क्स घेऊ शकतो. त्या 1.5 तासामध्ये आपल्याला कॉन्सन्ट्रेशननी मॅक्झिमम मार्क्स मिळत आहेत. सो आता कोणत्या टेक्निकला आपल्याला फॉलो करायचंय हे लक्षात ठेवायचंय. मॅथमॅटिकली हा पार्ट आहे, मेहनत आपण स्वतः केलेली आहे. नंतर आपल्याला टेक्निक पण माहिती आहे की मॅथमॅटिकली आपण पर्सेंटाईल वाढवू कसं शकतो. आणि जर हे सगळं फॉलो केलं, आपले मेन टॉपिक्स कंप्लीट केलेले असतील तर आपल्याला डेफिनेटली 100 पर्सेंटाईल मिळणार आहे. सो ऑल द बेस्ट फॉर 2026 फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स सीईटी एक्झाम. आपलं 95 पर्सेंटाईल टू 99 पर्सेंटाईल हे डेफिनेटली मिळणार आहे. सो ऑल द बेस्ट अँड देन सी यू विथ द विनर्स कॅप.